आज 20 वर्ष या महाराष्ट्राला त्यांची मिळाली असते, परंतु अकाली आज या महाराष्ट्रावर आघात झाला. हे महाराष्ट्राचं नुकसान आहे. आज विचार करा, एका निर्णयामुळे माझ्या तालुक्यातल्या 60 गावातल्या हजारो शेतकऱ्यांना जर कोट्यवधी रुपयाचा त्या ठिकाणी नुकसान भरपाई एका निर्णयात अजितदादा मिळवून देऊ शकत होते. असे किती हजारो निर्णय त्या अजितदादाने घेतले. तुमच्या शेतकऱ्यांचा 7.5 HP पर्यंत लाईट बिल पूर्ण माफ केलं, तो निर्णय अजितदादाने घेतला. आमच्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 3,000 रुपये मिळतात, तो निर्णय आमच्या अजितदादाने घेतला. असे शेकडो हजारो निर्णय आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या करता घेणारा हा नेता गेला. आणि त्यामुळे आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना रमेश बारसकरांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. फक्त आपला कुरुल जिल्हा परिषद गट नव्हे, हा कुरुल पंचायत समिती गट नव्हे किंवा घोडेश्वर पंचायत समिती गट नाही, मोहोळ तालुका नव्हे तर हा सोलापूर जिल्हा नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करा. निवडणुका आहेत, 7 तारखेला मतदान आहे. घड्याळाचं बटन दाबून ती अजितदादाला श्रद्धांजली अर्पण करा. घड्याळाचं बटन म्हणजेच अजितदादाला श्रद्धांजली आहे. उभी हयात जगत तुमच्यासाठी दिली, त्या माणसाच्या करता एक मत मात्र तुमचं त्या ठिकाणी तुम्ही दिलं पाहिजे.